नमस्कार बाळांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत ते पाहिजे होते. कारण का विद्यार्थ्यांना साध्या साध्या कट ऑफ लिस्टसाठी पैसे घेतले चाललेत. 100 रुपये, 500 रुपये, कुठं 1000 रुपये, 2000 रुपये. तुम्हाला कोण ऍडमिशन मिळवून देतो म्हणून सांगतोय आणि त्याच्यासाठी 5-5 हजार पण चार्ज केले चाललात. त्यामुळे मी काय म्हणतोय, आता ते कितपत योग्य आहे किंवा खरं आहे हे नाही माहिती मला, पण सिंपल सांगतो की तुम्हाला डेटा देतोय तुमच्या जिल्ह्यामधला प्रत्येक कॉलेजचा. पूर्ण महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत, डिस्ट्रिक्ट्स आहेत, त्याच्या प्रत्येकातले फार्मसी आणि इंजिनिअरिंग कॉलेज देतोय. प्लस त्या कॉलेजला ब्रँचेस किती आहेत हे पण देतोय आणि त्या ब्रँचेस मधले ओपन ओबीसीचे कट ऑफ पण आहेत. आता ओपन ओबीसीचे कट ऑफ फार्मसीसाठी दिलेत आणि इथं ओपनचे इंजिनिअरिंगसाठी दिले. मेन गोष्ट काय, तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठले कॉलेजेस आहेत, त्याला कोणकोणत्या ब्रँचेस आहेत आणि ओपनच्या कट ऑफ काय आहेत, त्याच्यावरून आपण बाकीच्या गोष्टी काढू शकतोय. बाकीच्या गोष्टी कशा, आता एखादं कॉलेज तुम्ही पाहणार आहेत ते कॉलेज घ्या आणि त्या कॉलेजच्या सगळ्या कट ऑफ तुमच्या कास्टनुसार बघितला तरी चालतील, कारण तो डेटा ऑलरेडी मी दिलाय. तो सगळा डेटा आणि ही लिस्ट पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल ड्राईव्हच्या लिंक ज्या आहेत ते दिलेल्या आहेत. गुगल टायटल टाकलेत बघा, इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेज, त्या लिंकवर क्लिक करा, गुगल ड्राईव्हला जाल, तिथून डाउनलोड करा आणि ह्या लिस्ट ज्या तुमचे मित्रमैत्रिणी त्यांना देऊन टाका. का की ते विकत घ्यायला लागलेत. इथं आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्लस आपला युट्यूबला आपला व्हॉट्सअपला चॅनल आहे, त्या चॅनलची लिंक पण आहे, तिथे मी अपडेट देत राहतोय, तिथं जॉईन करून घ्या. सगळा डेटा फ्री ऑफ कॉस्ट देतोय, चॅनल ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, आता डिस्ट्रिक्ट वाईज का बघायचं आहे माहितीये का, जी टॉप कॉलेजेस आहेत समजा 8 ते 10 महाराष्ट्रात, तिथं तर प्रत्येक जण जायला इच्छा आहे, ज्यांना मिळतं तिथे घेतात. पण काही मुलांचे मार्क्स कमी असतात किंवा त्यांना आपल्याच जिल्ह्यामध्ये किंवा अपडाऊन घरातून करायचं असतं, त्यांच्यासाठी कॉलेजेस माहित नाहीत. काही मुलं तर असे आहेत त्यांना 5 ते 10 मॅक्सिमम कॉलेज माहित आहेत, जवळचा जिल्हा किंवा आसपासचा जिल्हा. आता मुंबई असेल, ठाणे येतं, मग मुंबई अर्बन येतंय, म्हणजे मुंबईच्या सिटीमधले कॉलेज असतील, सिटीच्या बाहेरचे असतील, पुणे येते, पुण्याजवळ रायगड लागेल. मग हे विद्यार्थ्यांना काय कंडिशन आहे की बाबा मला जवळचीच कॉलेज माहिती, बाहेरची कॉलेज चांगली आहेत ती पण माहिती नसतात, किंवा खूपच कमी पर्सेंटाईल आलात आणि त्यांना एक नवीन कॉलेज पाहिजे जे मिळू शकतं ते माहिती नसतं. मग मुलं शेवटी काय जातात, मॅनेजमेंट कोट्याला चाललात, मग तिथं फी भरावी लागते, डोनेशन काही असतं, नंतर इन्स्टिट्यूशनल राऊंडला जातात, तिथं तर आणखीन सगळी पूर्ण फी असतं. जे कॉलेज तुम्हाला मिळत असतं तरी देखील तुम्ही तिथं शेवटी माहिती नसल्यामुळे इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाऊन पूर्ण फी भरते. गव्हर्नमेंटची तिथं तुम्हाला काहीही फॅसिलिटी मिळत नाहीत, म्हणजे स्कॉलरशिप, फ्रीशिप मिळत नाही. हे फक्त का, कॉलेज माहिती नसल्यामुळं. त्यामुळे इथं कॉलेजची लिस्ट आहे, व्यवस्थित बघा आणि तुमच्या लिस्ट तयार करायचा तुमच्या मार्क्सनुसार. ऑलरेडी तुम्ही टॉप 90% अबाव असतील किंवा फार्मसीची कॉलेजांची 85% अबाव कॉलेजची लिस्ट दिली, किंवा पूर्ण सगळा इंजिनिअरिंग फार्मसीचा डेटा दिलाय. जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर तिथं पाहून घ्या, तिथं माहिती सांगितल्या, समजतं ह्या गोष्टी. आता या व्हिडिओमध्ये मी डिस्ट्रिक्ट वाईज डेटा देतोय तुम्हाला. आता तो डेटा कसा असेल इथं लक्ष द्या. इथं इंजिनिअरिंग कॉलेजांची लिस्ट आहे. इथं मी कुठला एक्झाम्पल घेतलं, सातारा डिस्ट्रिक्ट आहे. डिस्ट्रिक्टचं नाव टाकलंय मी पीडीएफ मध्ये आणि सगळे कॉलेजेस आणि त्या कॉलेज मधल्या ब्रँचेस. आता सातारा डिस्ट्रिक्ट मधलं कुठलं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कराड, जे काय आहे तिथं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. कम्प्युटरची ब्रँच नाही, कम्प्युटर सायन्स नाही आहे, तिथं आयटी आहे. किती इंटेक आहे त्यांचा दिल्यात, सगळ्या ब्रँचेस कराड गव्हर्नमेंटच्या दिल्या आणि तिथला इंटेक पण दिलाय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ब्रँचेस कळाल्या. त्याच्यानंतर मागच्या वर्षी तिथं कट ऑफ किती लागला. आता तुम्ही म्हणणार ओपनचाच का दिलाय, बाकीच्या कास्टसाठी जुन्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. इथं मी तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज कॉलेजेस, त्यांच्या ब्रँचेस आणि ओपनचा कट ऑफ समजण्यासाठी. आता ओपनचा लागतोय, त्याच्यापेक्षा बाकीचे सगळे कास्ट खालीच लागतात. आणि तुम्हाला जे ऑलरेडी जुने व्हिडिओ आहेत तिथं बघून घ्या. ह्यामध्ये काही कॉलेजेस मिसिंग आहेत. काही कॉलेजेस मिसिंग म्हणजे काय, एक 2-4 कॉलेज जे मागच्या वर्षी झालेत, जे मागच्या वर्षी नवीन कॉलेज सुरू झाले ना, ते मी घेतलेलं नाही, ते ह्या वर्षीच्या लिस्टमध्ये तुम्हाला देईन. का, नवीनच, खूपच नवीन म्हणजे मागच्या वर्षीचं कॉलेज आहेत, असे एखादं कॉलेज असतं ते आपण नाही घेतलं त्या जिल्ह्यांमधलं. पुढं परत एक्झाम्पल दुसरं, सातारा जिल्ह्यातलं काय, कर्मवीरराव भाऊराव पाटील जे कॉलेज आहे, तिथला ब्रँचेस, त्यांचा सँक्शन इंटेक आणि त्यांच्या कट ऑफ. आता तुम्ही चेक करा. काही मुलांचा मला प्रश्न होता, सर मला 1% आले, 10% आले. ओपन मेकॅनिकलचा कट ऑफ आहे 11.65, सिव्हिलचा आहे. तुम्ही म्हणाल सर मेकॅनिकलला कोण जातंय, बाळांनो हे ओपनचे आहेत. बाकीचे कट ऑफ आता इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन बघा 67 आहे. मग बाकीच्या कास्टचे तिथं 30-35 पण आलेत. ह्याच्यापेक्षा कॉलेजांचे कट ऑफ खाली आहेत.
तुमच्या जिल्ह्यात चला तुम्हाला तिथं मिळतील. हे झालेले आहेत. आता सातारा जिल्ह्यामध्ये किती कॉलेज आहेत? 10 कॉलेज आहेत. आणि तिथं चॉईस कोड किती ब्रांचेस आहेत? 45. मग सातारा जिल्ह्यामध्ये फक्त प्रॉपर 10 कॉलेजेस आहेत. साताऱ्याला लागून लगेच सांगली येईल, कोल्हापूर येईल, तिथली तुम्ही चॉईस करू शकता. साताऱ्याच्या जरासं पुढे गेलो आपण त्या साईडला तर पुणे येईल, रायगड लागेल. मग तिथं तुम्ही बघू शकता तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार हे कट ऑफ. याची PDF सांगितलेली आहे तुम्हाला, शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथं घ्या. त्याच्यानंतर सिमिलरली काय केलं आपण? फार्मसी. आता फार्मसी कॉलेजांचं काय झालं? थोडंसं झूम करूया आपण. हा, फार्मसी आता इंजिनिअरिंग सारखं नाही केलं आपण. का? कारण इंजिनिअरिंग कॉलेजला काय आहेत की ब्रँचेस आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, खूप ब्रँचेस आहेत. काही कॉलेजला 10 ब्रँचेस आहेत. पण फार्मसीमध्ये बी फार्मा येतो, म्हणून आपण एका जिल्ह्यासाठी एकच लिस्ट बनवले. ठीक आहे. आता इथं पुण्यामधले सगळ्या कॉलेजांची लिस्ट इथं आहे. आता मी इथं काय केलं? ओपन आणि ओबीसीचे कट ऑफ टाकले. काही ठिकाणी काय असेल, कट ऑफ नसतीलच, म्हणजे ते कॉलेज भरलंच नसेल पहिल्या राऊंडला वगैरे. आता इथं तुम्ही बघितलं की बाबा एज्युकेशन आहे, तर पुण्यातलं काय बेस्ट आकुर्डीच्या कॉलेजचा कट ऑफ दाखवेल तुम्हाला. ही सगळी पुण्याच्या कॉलेजची लिस्ट आहे. आता इथं काही कॉलेज बघा, इथं 19% आहेत. ओबीसीचा कट ऑफ सगळ्या डिस्ट्रिक्टमधले आपण कॉलेजेस टाकलेत. पुणे डिस्ट्रिक्ट, त्याची सगळी लिस्ट इथे एकत्र बनते. एकच लिस्ट बास आहे फार्मसीवाल्यांना, बी फार्मसीसाठी. हा झाला तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज कॉलेजेस, त्यांच्या ब्रँचेस, ओपन आणि फार्मसीसाठी ओपन ओबीसीचे कट ऑफ. बाकीच्या कास्टचे कट ऑफ जुन्या व्हिडिओमध्ये लिंक दिलेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं आहे तुम्हाला. ओके. आता पुढचे व्हिडिओ ऑल इंडिया कट ऑफ साठी देईन मी. ऑल इंडियाचा कट ऑफ, कारण JEE दिला असाल, नीट दिला असाल, मग नीटवाली फार्मसीला जातील. JEE वाली काय असतं, त्याचा फायदा काय आहे, हा परफेक्ट गोष्ट आहे ना, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. ठीक आहे. आता हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडतात सबस्क्राईब करा. हा, आता तेवढं तरी व्हायलाच पाहिजे ना भावांनो. सगळा डेटा काढायला टन्नू या लागलाय मला बसून जवळपास डोळ्याचं बटाटा झाल्यात ह्या लिस्ट काढून कट ऑफ टाईप करून सगळ्या. एखाद्या वेळी इथं टायपिंग मिस्टेक असू शकते. महत्वाचे आहेत तुम्हाला इथं दिलेलेच आहेत. चॉईस कोड आहेत ना कॉलेजचे, हे इम्पॉर्टंट्स आहेत. हे ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली ना, आपण ह्यावरती परत येऊ की ऑप्शन फॉर्म कसे बनवायचे आहेत, कशा प्रोसेसला अप्लाय करायचं, काय गोष्टी असतील, कुठल्या ब्रँचेस परत मी व्हिडिओ बनवलेले आहेत. हे फक्त सिंपल तुम्हाला एक कट ऑफ मिळावा, कॉलेजेस समजावे ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. ओके, चला, थँक्यू.